आपण जर भारताच्या इतर भागांमध्ये गेलात तर बहुतेक ठिकाणी फक्त होळी साजरी केली जाते, पण आपल्या महाराष्ट्रात होळी नंतरही मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी केली जाते. असं का बरं? कारण आपल्या संस्कृतीत या दोन्ही सणांचा अर्थ आणि उद्देश वेगवेगळा आहे. होळीची सुरुवात ही होलिका दहनाने होते. हा सण वाईट शक्तींवर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे, जिथे होळीच्या अग्नीमध्ये अहंकार, राग आणि नकारात्मकतेचे दहन केले जाते. आणि दुसऱ्या दिवशी होळीच्या राखेतून होळी साजरी केली जाते, कारण ही राख आपले शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरण करते. पण रंगपंचमीचा अर्थ त्याहूनही वेगळा आहे, कारण या दिवशी ईश्वराला रंग अर्पण करून सत्वगुण जागृत केले जातात आणि सकारात्मक ऊर्जा, आनंद आणि उत्साहाचा प्रसार केला जातो. जिथे प्रत्येक रंग नवीन उत्साह, तेज आणि आनंद घेऊन येतो. हा एक असा सण आहे ज्या दिवशी सर्वजण मनातील राग, द्वेष, मतभेद आणि कटुता सोडून प्रेम, सहनशीलता आणि आपुलकी स्वीकारतात. म्हणूनच महाराष्ट्रात होळी ही शुद्धीकरणाची सुरुवात आहे, तर रंगपंचमी ही सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाचा उत्सव आहे.